मी जयंत मारुतराव बाबर, मोहोळ चेकअपचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. माझी ही तिसरी पिढी आहे, चौथी पिढी आहे की शेतकरी कामगार आबासाहेबाबरोबर आम्ही काम केलेलं आमच्या घराने, वडिलांनी, आमची ही चौथी पिढी आहे. हे असताना आबासाहेबांचं आणि बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो मी. त्यांच्या 3 तारखेला वाढदिवस आहे. त्यांच्या दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना भरभराटीचे जीवन जावं त्यांचं आणि सुख समृद्धीचं जावं. तर बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब देशमुखांचं असं होतं की आबासाहेबांच्या संपर्क जेवढा नव्हता त्यापेक्षा 2 पट 3 पटीने जास्त आहे. आबासाहेबांचा संपर्क म्हणजे गावभेटीच्या दौऱ्याने हे व्हायचा, परंतु आत्ता सध्या जी बाबासाहेब जे हे त्यांचं जे चालू आहे ते एखाद्याच्या सुखदुःखापासून ते आपल्या ह्याच्यापर्यंत, म्हणजे लग्न असो त्यांच्या आनंदातसुद्धा त्यांच्या अतिशय म्हणजे कुणाला फोन आला किंवा कुणाला कळलं तरी ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि त्यांचा जनसंपर्क म्हणजे असे सामान्य माणसालासुद्धा ते एखादं तरुण आला त्या तरुणाला ते नाव घेऊन म्हणतात की अरे ये इथं बस असं कर, म्हणजे नावानिशी असं तालुक्यामध्ये त्यांचे परिचित आहेत. म्हणजे त्यांची एवढी म्हणजे त्यांची ओळखण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे कार्यकर्ता जर आला तर लांब असला तर ये इकडे ये असं नाव घेऊन ते प्रत्येकी त्याचं नाव घेऊन हे करतात. आणि त्यांचा जनसंपर्क म्हणजे तालुक्यात असून विधानसभेमध्ये जे काम करत असताना त्यांनी आबासाहेब जसे अधिवेशन चालू झाल्यापासून शेवटपर्यंत जे त्यांचं जे हे होतं की अधिवेशनात गैरहजर राहणे किंवा 1 तास 2 ताससुद्धा नाही, जरी रात्री आता हे कालचं अधिवेशन जे झालं रात्री 12 1 2 वाजेपर्यंत चाललं तरी 14 तास उभा राहून आपले प्रश्न मांडले, प्रश्न आपले सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आता त्यांची जी हातोटी आहे ती म्हणजे चिकाटी आहे ज्या, आणि कार्यकर्त्याबद्दल त्यांना आपुलकी आहे. प्रत्येक कार्यकर्ता असा आहे, माझाच आहे, माझा ह्या जवळचा आणि हा लांबचा असं नाही कार्यकर्त्याचा. आता सगळ्याला हे केलेलं आहे. काय असंतुष्ट लोक असतात काहीतरी त्यांचं असतं, परंतु असं आबासाहेब आणि बाबासाहेब यांच्यात जे आहे ते साम्य एकच आहे, आणि त्यामुळं त्यांची जी आता जी चाललेली आहे ह्या चालू घडामोडीमध्ये थोडंसं त्या संपर्कात नसते, थांबून नसते, पण काम चुकीचं आहे. माझ्या मते ते चुकीचं आहे. कारण साहेब जे आहेत ते साहेबांना इथून मंत्रालय जायचं, मंत्रालयातनं मतदारसंघात जायचं, मंत्रालयातली कामं उरकायची, दर बुधवार गुरुवार तिकडं 3 दिवस तिकडं जायचे, तिथनं येऊन तिथे आल्या लगी काय इथं कार्यकर्त्यांच्या वेळे फोनवर. आता मी छोटं म्हणजे आता साहेब ज्या वेळेला हे होते त्यावेळेला आपल्या आरोग्याचा प्रश्न झाला त्यावेळेला मी सांगितलं साहेबांना फोन करू, पण ते आपले आयुष्मान भारत आणि महात्मा फुले ह्या योजना आहेत त्या आमदार साहेबांनी लगेच सांगितल्या. ह्या माणसाला जा फोन केला, आम्ही तिथं गेलो, त्याला पुण्याला ॲडमिट केलं, त्याला 2-3 लाख रुपये त्याची वाचले. म्हणजे हृदय असेल. हां, साहेबांनी आम्हाला सांगितलं तिथं, मग आम्हाला सांगितले जावा तिथं भेटा, तिथं DY पाटील हॉस्पिटलला पुण्याला त्यांचे चांगले झाले, पेशंट ठणठणीतून घरी आलेलं आहे. असं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीतनं त्यांचा जी एवढा गाढा अभ्यासाचे डॉक्टर असल्यामुळे की सरळ बाबा इथं प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये आता भेटी आणि हे चालू केलेलं आहे. हे कर्मचाऱ्याचे काय, त्यांचं जॉब काय, ते सगळं आता त्यामुळं आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चांगलं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे. आणि त्या आरोग्याच्या ज्या मुख्य समस्या आरोग्याची सध्या कसं आहे ह्या युगामध्ये आता सगळे हॉस्पिटलकडे हे आहे आणि ते धंदेवाईक झालेत. पुन्हा साहेबामुळेच कसं झाले, साहेबामुळे सगळ्याला न्याय मिळाला आणि पैसे वाचले, मदत होतली. 2-3 साधं ताप थंडी आला तरी त्याला सलाईन लावून त्याला जी गळचेपी होत होती आता थोडी स्वतः भेटल्यावर तपासणी करतात ते फाईल बघतात. हो, त्यांना ते आता कार्डिओलॉजिस्ट असल्यामुळे, साहेब असल्यामुळे त्यांची कार्ड बघून त्यांना उपचार काय घेतलाय काय नाही ते सांगून त्याला पुढं काय करायचं ह्याचा सल्ला अतिशय मार्मिकपणे असं कुणा आम्हाला देत नव्हतं. आम्ही बी
आरोग्याच्या विचारायला मला डॉक्टरला विचार, डॉक्टर सांगणार ते पुढं जायचं तिथं पुन्हा असं म्हणजे खाजगीला जायचं. पण सरकारीला आत्ता सध्या जे आहे वडा साहेबामुळे प्रत्येक नागरिकाचा हा आरोग्याचा हे सरकारी रुग्णालयामध्ये आणि चांगल्या जे हे आपले महात्मा हे ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत ह्यासारख्या योजनेमध्ये म्हणजे 7 ॲम्ब्युलन्स सुद्धा मिळाल्या हां 7 ॲम्ब्युलन्स मिळाल्या, चांगली गोष्ट आहे ती साहेबामुळे आपल्या गोरगरिबी जनतेची. आणि सगळी काय श्रीमंत नाही, आपल्या कष्टकरी जनतेचे शेतकरी दुष्काळ भागातला आपला कार्यकर्ता किंवा आपला सगळाच कार्यकर्ता म्हणजे असं नाही की बाबा साहेब आपले एकाच बाजूचे घेऊन पेशंटला कुठला जरी हे आले पेशंट आले तर त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला देऊन त्यांना चिठ्ठी देऊन किंवा फोन करून सांगून आणि ते वाढदिवसाला ह्याला प्रत्येकाच्या वाढदिवसात कुणाचं असं तरी साहेबाचा सकाळी 6, 6:30, 7 वाजता फोन येतो वाढदिवस शुभेच्छा. लग्नाची ॲनिव्हर्सरी असली त्याला शुभेच्छा येतात. कुणाचं काय झालं तर स्वतः भेटतात, कुणाचं दुःखात सहभागी होतात. अशा प्रकारे त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्या जनसंपर्क आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे फिरणारे आणि जी लोकसंपर्क असणारे असे आमदार साहेब आहेत. आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.